जींना चरण स्पर्श करून नमन वंदन। आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी जी बैठक आयोजित केलेली आहे, सगळे विचारवंत इथे एकत्रित झालेले आहेत। प्रत्येक जण आपापला विचार इथे मांडत आहेत। त्याआधी मला आठवते बैठक सुरू झाल्यापासून आपण सगळे बैठक पोझिशन मध्ये आहोत। फक्त आपले पंकज महाराज हे स्टँडिंग पोझिशन मध्ये आहेत सुरुवातीपासून आतापर्यंत। त्याच्यामुळे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। उभं राहण्याची इच्छा दिसते मला अजित दादा 2019 जरी उभं राहण्याची इच्छा असेल तरी आपल्या सर्वांचे ब्लेसिंग्स आहेत। 2019लाच मला विधान परिषद देत होते दादा, मी नाकारलं। मी तुमचा सेवक आणि तुमचा दास म्हणून तुमच्याशी। त्याचबरोबर आपले कॅमेरामॅन सुद्धा पूर्णपणे उभे आहेत। आपले कॅमेरामॅन सुद्धा उभे आहेत सुरुवातीपासून। तर स्वामींचा आशीर्वाद आणि शक्ती त्यांना मिळते आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे इतक्या छान पद्धतीने ही सेवा करत आहेत। या ठिकाणी ही जी वैचारिक सभा एकत्रित आलेली आहे, आपण हिंदू संस्कृती म्हणतोय, तर भारत भूमी ही देवभूमी आहे, भारत भूमी ही पुण्यभूमी आहे, संत भूमी आहे। आणि या भूमीमध्ये ज्या देवता होऊन गेलेल्या आहेत, ज्यांचं नामस्मरण आपण सारखं करतोय, वारंवार करतोय, श्रीकृष्ण आणि श्रीराम हे युवक होते। आणि हे युवक ज्यांना धर्मात्मा म्हटलं जातं, हे धर्मात्मा होते, धर्माचं संपूर्ण पालन करत होते, म्हणून श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जात होतं। परंतु त्यांनी राज्यही सांभाळलं, ते राजाही होते। म्हणजे राज्यसत्ता आणि धर्मसत्ता ज्यावेळेस एकाच्या हातात होती, तेव्हा या भारत भूमीवर शांती आणि प्रेमाची गंगा वाहत होती। म्हणून त्या भारताला सोन्याची चिडिया असं म्हटलं जात होतं, ज्यावेळेस राज्य आणि धर्म एका राजाच्या हातात होतं। आता ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी झाल्यामुळं आपल्याला ही वैचारिक सभा बसवावी लागते। आणि ज्या युवकांनी, ज्या कीर्तनकारांनी ही गोष्ट केली की आपण सुद्धा राज्य सत्तेवर विचार करावा, तर माझं पर्सनल मत हे आहे की नक्कीच विचार करावा। कारण जे व्यक्ती स्वतः धर्माच्या गोष्टी करतायत, ज्यांच्या आचरणात धर्म आहे, त्यांच्या हातात जर राज्य आलं, तर हे राज्य जे फक्त आता राजनीती शब्द राहिलेला, नीती राहिलेली नाहीये, फक्त राज्य आहे। तर धर्माच्या धारणेमुळे अशा युवकांच्या हातात राज्य आल्याने राजनीती खऱ्या अर्थाने कार्य करू शकेल। आणि जेव्हा राजनीती खऱ्या अर्थाने कार्य करायला लागेल या समाजात, तेव्हा खरोखरच पुन्हा या भारत भूमीवर स्वर्णिम युग यायला वेळ लागणार नाही। आपण सगळे इथं जे बसलेलो आहोत, आपण धर्माची मशाल घेऊन इथे बसलेलो आहोत, धर्माची ज्योत आपल्या हातात घेऊन, ही मशाल घेऊन आपण सगळेजण जीवन जगत आहोत। आपण मोठे वक्ते आहोत, इथं बसलेले प्रत्येक एक जण वक्ते आहेत। परंतु मला असं वाटतं, आतापर्यंत जसं कोणीतरी म्हटलं की मी पुरुषोत्तम महाराजच म्हणाले की मी आता कीर्तन कमी करणार आहे, तर मलाही असं वाटतं आता आपण आपलं वक्तव्य कमी करावं आणि आपलं वर्तणूक जास्त दाखवावं। आपल्या वर्तणुकीत, आपल्या रक्तात हा हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती किती भिडलेली आहे हे आपण आपल्या वर्तणुकीतून दाखवावं। तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचारक बनून नाही, परंतु आपण प्रवर्तक बनून कार्य करू। कारण स्वामी विवेकानंद सुद्धा प्रचारक पेक्षा प्रवर्तक जास्त होते। आणि मला सुद्धा असं वाटतं की आपण सर्व भारतीय संस्कृतीचे झेंडे हातात घेऊन चाललेलो आहोत, तर हा झेंडा आपल्या वर्तणुकीत आपल्याला दाखवायचा आहे। आपले विचार, आपली वाणी आणि आपली वर्तणूक यामध्ये एकी आणायची। आपण इथं बसलेले एकमेकांबद्दल कुठल्याही प्रकारची इथून गेल्यानंतरही टीका करायचं नाहीये। आपल्यामधली एकता, आपल्यामधली युनिटी, आपल्या सगळ्यांची ही मुठ्ठी बंद, आपलं हे गुपित हे आपल्यापर्यंत राहिलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये एकता ही फार गरजेची। आपणच आपल्यामध्ये जर टीका केली तर ही युनिटी राहू शकणार नाही। आणि स्वामींचाही आशीर्वाद, ईश्वराचा, महादेवाचा आशीर्वाद त्यांनाच मिळेल जे ह्या धर्म बैठकीमध्ये ह्या गोष्टी ज्या आपण करतोय याच्यामध्ये इमानदारीने चालतील आणि कुठल्याही प्रकारची टीका न करता या वर्तणुकीला प्रॅक्टिकल आणायचं कार्य करतील। तर ज्या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण हे युवक होते आणि धर्म आणि राज्य दोन्ही सांभाळलं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने श्रीकृष्णानेही मार्गदर्शन केलं, तर आपण ते सगळे श्रीकृष्ण बनावे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण रोज इतक्या सुरुवातीपासून वर्णन करतोय, त्यांचा जयघोष करतोय,
शिवाजी महाराजांची नाटिका व्हायला पाहिजे, फिल्म व्हायला पाहिजे, खरंय. परंतु मला असं वाटतं की आपल्या जीवनात शिवाजी महाराज उतरले पाहिजे. आपल्यामध्ये स्वराज्य आलं पाहिजे. आज आपलं स्वराज्य कुठेतरी संपलेलं आहे. स्वतःवर आपलं राज्य राहिलं नाही, आपल्या शब्दांवर आपला कंट्रोल राहिलेला नाहीये, आपल्या वर्तणुकीवर आपला कंट्रोल राहिलेला नाहीये. जर आपलं स्वतःचं स्वराज्य आपण गमावलं तर आपण शिवाजी महाराजांनी साकारलेलं स्वराज्य या भारतभूमीवर कधी आणणार? ऋषीवर आपले चाणक्यांनी सुद्धा स्वप्न साकारलं होतं अखंड भारत. तर आपल्याला त्या अखंड भारतासाठी त्यांनी चंद्रगुप्त मौर्य निर्माण केलं होतं. शिवराज निर्माण झाले आहेत, इतिहास झाला हा सगळं. पण आज परत खऱ्या अर्थाने या अखंड भारताचा संकल्प साकार करायचा असेल तर एक एक इथं जे कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, धार्मिक, आध्यात्मिक व्यक्ती बसलेले आहेत, त्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये शिवाजी महाराज उतरले पाहिजे. त्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये श्रीराम उतरले पाहिजे, श्रीकृष्ण उतरले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने अखंड भारताची जे स्वप्न आहे, हिंदू संस्कृतीची जी आपली एक मोठी मशाल आपण हातात घेतलेली आहे, ते स्वप्न आपण साकार करू शकतो. शेवटी एक मुद्दा मी महाराजांकडे, माझा प्रश्न आहे की महाराज, आपण हिंदू संस्कृतीबद्दल आज एवढी चर्चा करतोय, परंतु ज्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीची वेशभूषा, केशभूषा ही कशी असावी ह्याच्याबद्दल कृपा करून आपण मार्गदर्शन करावं. जर ही हिंदू संस्कृती 2 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी करू आपण. नक्की करू, कारण त्या आधारे आपल्या भारतामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी घडतायत कुठेतरी त्याला आळा बसू शकेल. त्याच्यासाठी आपल्या संस्कृतीचा प्रचार आणि वेशभूषा, केशभूषा ह्याच्यावर नक्कीच मार्गदर्शन व्हावं. थँक्यू. ओम शांती. आफ्टर 2 months पुन्हा एकदा आपण इंटरॅक्शन करू, त्यावेळी स्वामीजी प्रॉपर गाईडलाईन करतील. तुमच्याकडनं आम्हाला अशी अपेक्षा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे